नमस्कार, मी अंशुक काशेड आणि तुम्ही पाहत आहात न्यूज डॉट्स. आज आपण पुन्हा एकदा त्याच मुद्द्यावरती बोलणार आहोत. म्हणजे पुण्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच मुळा-मुठा नदी. मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प आता फक्त कागदांपुरताच राहिला आहे का, हा मोठा प्रश्न आपल्याला पडतो. कारण की पुनरुज्जीवन प्रकल्पामध्ये जर आपण बघू तर फक्त रिव्हर साईड ब्युटिफिकेशनवरती लक्ष दिलं जाणार आहे का, रिव्हर मेन जी रिव्हर आहे जी आत्ता माझ्या बाजूने वाहती आहे त्याच्यावरती पण लक्ष दिलं जाणार आहे. कारण की आत्ता आपण जिथे उभे आहोत, कॅमेरा फिरवा, आजूबाजूचा परिसर जर तुम्ही बघू शकत असाल तर इथे रिव्हर साईड ब्युटिफिकेशन केले गेले. म्हणजे पायऱ्या बसवण्यात आल्या आहेत, फुटपाथ बसवण्यात आले, एक वॉकिंग ट्रॅक करण्यात, जॉगिंग ट्रॅक करण्यात आला आहे, पथरी वे बसवण्यात आले आहेत. रिव्हर साईड ब्युटिफिकेशन एक नंबर केलेलं आहे. पण रिव्हरचं जे ब्युटिफिकेशन महत्त्वाचं जे आहे, तिथं रिव्हरचं ब्युटिफिकेशन नाही तर तिथे रिव्हरचं युड्रोफिकेशन झालेलं आहे. म्हणजे काय तर जी नदीची ऑक्सिजन लेवल जी आहे ती पूर्णपणे ते संपलेली आपल्याला दिसून येते. कारण की इथं जर आपण बघतोय तर अतिशय घाणेरडी अवस्था मुळा-मुठा नदीची इथं झाली आहे. म्हणजे ही मुळा-मुठा आहे का नाळा-मुठा आहे हे आपल्याला कळत नाही आहे. जे नाल्याचं पाणी ते सोडण्यात येतं आपल्याला अशी एक माहिती देखील समजते आहे. आणि अजून एक गोष्ट की अशी माहिती आपल्याला मिळते आहे की विदाऊट एनी ट्रीटमेंट ऑफ द वॉटर, म्हणजे त्या पाण्यावरती कुठलीही प्रक्रिया न करता घाणेरडं पाणी, सांडपाणी मुळा-मुठा नदीमध्ये डायरेक्ट सोडण्यात येते. मग STP प्रकल्प कुठे गेला? STP प्रकल्प का आत्तापर्यंत पुणे महानगरपालिकेने या मुद्द्यावरती लक्ष दिलेलं नाही आहे? आत्तापर्यंत STP प्रकल्प फक्त कागदापुरता का राहिला आहे? रिव्हर साईड ब्युटिफिकेशन इज द डिफरंट थिंग आणि मेन रिव्हरचं जे ब्युटिफिकेशन गरजेचं आहे त्याच्यावरती आत्तापर्यंत का लक्ष दिलं जात नाही आहे? जर आता तुम्ही माझ्या मागे देखील बघू शकत असाल तर हा पूर्ण जो पॅच आहे, जर तुम्ही पूर्णपणे जर पॅच बघू शकता, लांबपर्यंत ही पूर्ण पसरले गेलेली. आत्ता मी कोरेगाव पार्क या परिसराच्या ब्युटिफाईड एरियामध्ये उभा आहे. कोरेगाव पार्कचं म्हणजे येरोड आणि कोरेगाव पार्कला जो कनेक्ट करतो त्या ब्युटिफाईड एरियामध्ये मी स्वतः उभा आहे आत्ता. पण ब्युटिफाईड एरियामध्ये उभं राहून मी काय बघतोय तर नाल्या रूपात झालेली मुळा-मुठा. म्हणजे हॅशटॅग जी लोक आता म्हणतात की ही मुळा-मुठा नाही आहे, नाला-मुठा आहे. कारण की ते नदी दिसत नाही, फक्त नाल्यासारखी वाहणारी नदी आपल्याला दिसते. मुळा-मुठा हे जे मुळा-मुठाचं जर आपण तसं पाहायला गेलं तर पूर्ण पुणेचं जीवनशैली किंवा पुण्याचं जीवन ज्या नदीच्या भरोश्यावरती ती म्हणजे मुळा-मुठा नदी. आणि याच गोष्टीचा त्रास आजूबाजूच्या नागरिकांना देखील होतोय. इकडनं पुढचा जो सर्व एरिया आहे तो सगळं कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, पॉश एरिया. पण त्या पॉश एरियामध्ये राहणाऱ्या लोकांना देखील या नदीच्या घाणेरड्या वासामुळे त्रास होतो. कारण की हेच जर पाणी ह्या पाण्यामध्ये म्हणजे नदीच्या पाण्यामध्ये जर विदाऊट एनी ट्रीटमेंट जर वॉटर डिस्चार्ज होत असेल आजूबाजूच्या परिसराचं, तर ह्याच्यावरती पुणे महानगरपालिकेचं लक्ष का नाही आहे? केव्हा लक्ष जाणार हा मला सर्वात मोठा प्रश्न पुणे महानगरपालिकेला विचारायचा आहे. रिव्हर काय म्हणतात, पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी तुम्ही भूसंपादन करताय, जमिनी घेतायत, सर्व मान्य आहे. पण हे सगळं रिव्हर साईडचं झालं. ॲक्च्युअल रिव्हरवरती का नाही फोकस केलं जातं? म्हणजे आता जसं मध्यंतरी आत्ता पुण्यामध्ये सायकल मॅरेथॉन झाल्यामुळं पूर्ण रस्ते पुण्यातले जे एकदम टकाटक झाले होते, एक रस्त्यावरती एक खड्डा दिसत नाही आहे. पर झोपडपट्ट्या देखील झाकून टाकल्या होत्या की पुण्याची जी दयनीय अवस्था पुणे महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे झालेली आहे ती लोकांना, बाहेरच्या लोकांना दिसू नये यासाठी तिथे रस्ते देखील बाजूच्या झोपडपट्ट्या झाकल्या, रस्ते सगळे डांबरीकरण एकदम नीट केलं, एक खड्डा कुठं दिसत नव्हता. तर मग तसंच मग आता कुठली इंटरनॅशनल स्विमिंग कॉम्पिटिशनची आपण वाट बघतोय का की इथं इंटरनॅशनल स्विमिंग कॉम्पिटिशन ठेवली कीच मुळा-मुठा नदी चांगली दिसणार आहे का आपल्याला? मोठा प्रश्न आहे हा. म्हणजे जर आपल्याला मुळा-मुठा नदीचं जर पुनर्जीवन आपल्याला व्यवस्थित करायचं आहे, म्हणजे जर ओव्हरऑल ब्युटिफिकेशन करायचं आहे, तर मग आत्ता हे नाल्यासारखं का होतं आहे? आणि जर डिस्चार्ज वॉटर जे मुळा-मुठा नदीमध्ये सोडलं जात असेल तर ते प्रक्रिया केलेलं का नाही आहे? सांडपाणी डायरेक्ट जरी जर मुळा-मुठा नदीमध्ये जर सोडण्यात येत असेल तर ॲक्वेटिक लाईफ जे आहे ते धोक्यात आहे. आणि पुणेकरांचं जीवन ह्या नदीवरती चालतं. त्याच्यामुळे जर आपण पूर्णपणे जर मुळा-मुठा नदी हा कन्सेप्ट जर उचलला तर अजून खूप ह्या गोष्टीमध्ये डीप रिसर्च होण्यासारखी ही गोष्ट आहे. पण जसं आपण म्हणतो की पावसाळा आला की मुळा-मुठा नदी वाहते. मुळा-मुठा नदी वाहते, ओसंडून वाहते. नदी आपल्या प्रवाहाने चाललेली आहे. नदीच्या बाजूनी अतिक्रमणं नंतर नागरिकांनी केली आहेत आणि त्याचा त्रास आत्ता सर्व नागरिक देखील भोगतात. तर हे खूप मोठी हिस्ट्री तसं बघायला गेलं तर नदी तिच्या प्रवाहाने वाहते. नदीने तिचा प्रवाह बदलला नाही आहे. नदी आहे त्या प्रवाहाने जाते. प्रवाहामध्ये आपण नागरिकांनी वस्ते घातलेले आहेत. असं माझं नाही तर काही एन्व्हायरमेंटलिस्ट जे आहेत, जे ह्या गोष्टीबद्दलचे तज्ज्ञ लोक आहेत, त्यांनी त्यांची अशी मतं व्यक्त केलेली आहेत. आता बघायचं आपल्याला हेच आहे
की मुळा मुठा नदीची पुनरुज्जीवन प्रकल्प हे फक्त रिव्हर साईड ब्युटिफिकेशनवरती धन्य राहणार आहेत का ॲक्च्युअल जी आता नाला मोठा झालेली आहे आपलीच मुळा मोठा नदी तिला पण लवकरात लवकर तिचं जे गतवैभव जे होतं ते प्राप्त करून देण्यासाठी पुणे महानगरपालिका केवळ ठोस पावलं उचलणार आहे ह्याच्यावरती सर्वांचंच लक्ष आहे. आता मला सगळ्यात शेवटचा एक प्रश्न पुणे महानगरपालिकेला विचारायचा आहे, कॉमन प्रश्न आहे हा, केव्हा मुळा मोठा नदीकडे लक्ष दिलं जाणार आणि मुळा मोठा नदी आधीसारखी तिच्या गतवैभवामध्ये येणार? या गोष्टीवर तुम्हाला देखील काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी अंशु काशीद.